ini kami bisa diulang. किती नाहीये नाही रुसली नको म्हणून आहे की नाही तू रुसली. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज खरं तर सुट्टी नाही माहितीये का. सकाळी सकाळी माझी जेमतेम कामं आवरली होती आणि थोड्यानंतर नाश्त्याची तयारी करायला लागलेली होती मी की यांना समजलं की यांची आज सुट्टी आहे. तर मग म्हटलं चला आम्ही सगळे प्लॅन बदलले परत. जे पण माझं रेग्युलरची कामं होती ती बऱ्यापैकी तर झालीच होती सकाळी सकाळची. आणि त्याच्यानंतर मग जे रेग्युलरचा स्वयंपाक असतो रुटीनमधला तो मी कॅन्सल केला पूर्णपणे. मग म्हटलं सुट्टी आहे ना, तर हे म्हटले मटण आणतो आणि पूर्णपणे. आणि आरूला पण आज सुट्टीच आहे त्याच्या एक्झाममुळे. तर यांचे एक मित्र पण येणार आहेत, जे आला ती माझी मैत्रीण गावाकडे गेली त्याच्यामुळे. तर असं हे बदललेला प्लॅन आहे खास सुट्टीचा. फिलिंग तर सुट्टीच येते. मग अगोदर सियाचं आवरून घेते, कारण की तिचं आवरल्यानंतरच मग मला दुपारचं स्वयंपाकाचं जे पण काय असेल ना ते तयारी करायची आहे. तर तिचं आधी आवरून घेऊया, त्याच्यानंतर स्वयंपाक करू. आणि संध्याकाळी खरं तर मला आज मेहंदी भिजायला घालायची, कारण की केसांना मेहंदी पण लावायची. 1 महिना झाला आणि इथे बघा थोडेसे वाईट हेअर दिसतात ना. तर मंथली ज्यावेळेस मी पूर्णपणे हे करते ना त्याच वेळेस मग नाही का छान रिझल्ट असतो. आणि मग मला दुसरे कलर वगैरे करायची काही गरज पडत नाही. तर शक्य झालं आज म्हणजे मेहंदी आणून भिजत ठेवायची आहे, तर ते शक्य झालं तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते भेटेल बघायला. नाही तर मग उद्याच्या ह्याच्यामध्ये तर भेटूनच जाईल. तर चला तर मग या गोष्टी होणार आहेत आणि कंटिन्यू राहा. आणि नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा. सुट्टी आहे दादा, दादाची एक्झाम चालू आहे की नाही. तुला जायचं का स्कूलला? तुझं ऍडमिशन घ्यायची छान छान. ऍडमिशन तुला स्कूलला जायचं ना. काय काय आणायचं तुला? अजून अजून कंपास कशाला? होय. अजून काय आणायचं बाबूला? अजून काय आणते का पिल्लू? अयो छान छान पिल्लू बोलले. कोणाचं झालंय? जा देव बाप्पा करूया का? तिकडे बघ पप्पाकडे. जा देव बाप्पा करून ये. स्वयंपाक करून घ्यायचंय. देव बाप्पा केला? गंध नाही लावला? थांबत नसतं मम्मी सारखं आहे की नाही. मग तू असं छान छान असं अशी वेणी सारखं पुढे घ्यायचं. असं केस लगेच वाळते तुझी. टिक्का लावायचं छान. आता काय करायचं? टीव्ही बघायची. अजून तुम्हाला काम करू लागते का? काय भाजी करू लागते? कशाची कशाची भाजी करते तू? लांग आणि चपाती करते. चला तशी आमच्याशी मस्त रेडी झाली आहे की नाही. आता 5 मिनिटात आमचे मस्त असे केस सुकणार आहेत म्हणा. आणि मग आता मम्मा स्वयंपाक करते हे की नाही. आणि सिया अजिबात त्रास देत नाही मला आहे की नाही. लय छान आहे बाळ माझं, खेळतो असं मस्त मस्त आहे ना. जा तिकडे आता. तर 1 किलो मटण बघा, त्याला मीठ आणि हळद टाकून तेलामध्ये 1 मोठा कांदा परतलेला आहे. आणि त्याच्यामध्येच मग थोडेसे मिरे, लवंग आणि थोडंसं दालचिनी, त्याच्यानंतर कोथिंबीर, एवढं सगळं शिजण्यासाठी मी अगोदर तेलात फ्राय करत होते. कारण की गरम मसालेसुद्धा थोडे ॲड केले ना तर वास वगैरे येत नाही, छान फ्लेवर येतो. आणि थोडंसं लसूण आणि अद्रकसुद्धा टाकायचे. पटकन आता मसाल्याची तयारी करून घेते. अगोदर भाकरी भात सगळं करून घेते, तोपर्यंत शिजणार. कारण की मी मटण कुकरमध्ये शिजवत नाही. कुकरमध्ये काय होतं पटकन शिजलं जातं आणि मग टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे मग पातेल्यात शिजवते. थोडासा वेळ जातो, पण मग मधली इतर जे कामं असतात ना ती मधल्या वेळेत होऊन जातात. तोपर्यंत मटण पण शिजतं आणि खायला पण छान लागतं. तर चला आता ते टाकले शिजायला. ते बघत बघत साईड बाय साईड दुसरे काम आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग भाकरी करून घेते.
तर मसाला बनवण्यासाठी मी परत 2 कांदे भाजलेले आहेत, म्हणजे कट करून भाजलेले आहेत गॅसवरती न भाजता यावेळेस. त्याच्यानंतर खोबरंसुद्धा विळीने असं स्लाईसमध्ये कट केलेलं आहे, म्हणजे पटकन बारीक होतं. परत थोडीशी दालचिनी, 2 चेर लवंगा आणि मिऱ्यासुद्धा मी ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं डाळं घेतलेलं आहे, म्हणजे फुटाण्याचंच जे राहतं ते तसं डाळ असतं ते. तर याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. तर सगळ्या गोष्टी अगोदर तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल टाकलं तरी चालेल आणि थोडंसं धने. तर या सगळ्या गोष्टी एकत्रच भाजलेल्या आहेत, म्हणजे तव्याला साईड करून करून एक एक भाजलेली वस्तू थोडीशी साईडला केली आणि मधल्या भागामध्ये असं करत मी सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये भाजलेल्या आहेत. तर खूप छान म्हणजे एक ग्रेव्ही पण बनते. तर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकत नाही, एवढ्याच वस्तू आणि छान बारीक करून याची ग्रेव्ही बनवते, तर मस्त टेस्टसुद्धा होते. पीठ आपलं म्हणजे बेसन पीठ. आणि कधी हे असं मग खूप असं नाही का वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी करायचं, म्हणजे टेस्ट थोडीशी वेगळी लागते. हे वाटून घ्यायचंय. आणि इकडे पण असं मटण छान शिजत आले. तर असं हे छान शिजत आले, कारण की बराच वेळ झालं चालू आहे. तर असं तरीसुद्धा बघेल छान शिजल्यानंतरच मी फोडणीला टाकेल. आणि दोघांची जरी सुट्टी असली ना, तर आरूची एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास घेणं चालू आहे इकडं. आणि सियाचे बघा केस वाळलेले होते, मग म्हटलं चला, आणि आत्ता थोडे सिल्की झालेले असतात ना, तर पटकन गुंता काढून घेते. कारण की ज्यावेळेस ती खेळते ना, मग आता काय होतं माहिती आहे का, अलीकडे ती केस बांधू देत नाही, मोकळीच राहू दे म्हणते. आणि मग जे खाते ना गोष्टी, तर थोडंसं केसांना वगैरे लागतात, चिकट वगैरे होतात, मग गुंता वाढतो. तर म्हटलं पटकन गुंता काढून थोडेसे बांधून घ्यावेत. तर ती म्हटली की नको बांधायला, नको, असेच मोकळे सोड. तर मग म्हटलं चला आज एवढे शिल्के झाले तर एक दिवस ठेवूयात, बाहेर वगैरे जाताना खरोखर बांधते मी. आणि बघा खूप सुंदर झालेले आहेत सियाचे केस. आणि हां, मला ना पूजाची कमेंट आलेली, 2-3 वेळाला तिने रिक्वेस्ट केलेली की सियाच्या हेअर केअरवरती व्हिडिओ बनव. हो, माझ्या लक्षात आहे आणि तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. कारण की त्याच्यासाठी ना खरंच सियाच्या केसांवरती ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याचं अगोदर शूटिंग करून घ्यावं लागेल मला, त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. पण मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे केसांच्या रिलेटेड. मला खरोखर सगळे व्हिडिओ बनवायला ना खूप आवडतं. जेवढं केसांची काळजी घ्यायला आवडते ना, तेवढंच तुमच्याशी शेअर करायला सुद्धा आवडतं. त्यामुळे मला खरंच त्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि सियाचे केस पण खूप सुंदर आहेत बघा, अजिबात तिचे केस गळत वगैरे नाहीत. आणि जेवढं मी करते ना, तर त्या सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर ते सुद्धा बघूयात. आणि तिचं पण थोडंसं आवरलं. आरूचा अभ्यास हे घेत होते, त्याच्यामुळे आज थोडंसं मला वेळ भेटला, कारण की यांचं जर ऑफिस असतं तर मलाच त्याचं सगळं घ्यावं लागलं असतं. तर चला, मधल्या वेळेमध्ये मग मटण वगैरे शिजल्यानंतर मी छान भाकरी वगैरे करून घेतल्या अगोदर छान. आणि सियाला खूप आवडतं खायला मिठाचं मटण, आणि दोघांनी मग खाल्लं पण. तर असं हे चाललेलं होतं सुट्टीचा पूर्णपणे एन्जॉय. तर त्याच्यानंतर बघा मी मटण शिजतानाचं सुरुवातीला खूप जास्त नाही दाखवलं, पण बघा तेल घेतलेलं आहे. आता 1 किलोप्रमाणे तेल जेवढं लागेल तेवढं. त्याच्यात अगोदर तेजपत्ता आणि जे मी मसाला वाटलेला होता ना, तर तो टाकलेला आहे. तर आता याच्यामध्ये ना अजून थोडासा शिल्लक आहे, कारण की मी डाळ जास्त वापरलं होतं आणि त्याने काय होतं, तर पटकन भाजी मिळून येते आणि खूप घट्ट भाजी आम्हाला आवडत नाही. भाकरीसोबत थोडीशी पातळसर रस्सा लागतो. तर याच्यामध्ये बघा गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर 2 मोठे चमचे मी घरचा जो काळा मसाला असतो तो, त्याच्यानंतर मटन मसाला 1 चमचा भरून मोठा. तर बघा ग्रेव्हीमध्ये एवढेच मसाले सफिशियंट आहेत. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आणि 2 मिनिटानंतरच बघा ज्यावेळेस मस्त मसाले मिक्स होतात की नाही, तर असं लाल कलर आलेला आहे मस्त, आणि ग्रेव्हीसुद्धा दिसायला खूप भारी दिसते. तर पटकन ते जळू नयेत यासाठी थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करायचं. आणि पाण्यासोबत मग पूर्ण मसाले ग्रेव्हीमध्ये ॲड होतात आणि ते छान शिजलेसुद्धा जातात. आणि याच्यानंतर तेल सुटल्यानंतरचं पूर्ण ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान एकदम मस्त दिसत आहे. आणि ही जी हा जो लालसरपणा आहे ना, तोच परत तरीवरती दिसतो, म्हणजे भाजीत. आणि त्याच्यानंतर बघा छान ते शिजल्यानंतर आता मी खरं तर पातेल्यामध्ये हे असंच कधी इकडे टाकते पूर्णपणे फोडणी, नाही तर मग इकडून इकडे, म्हणजे दोन्ही कसंही करते. सुकं करायचं असेल तर असंही करते, पण आज पूर्ण भाजी मला रश्श्याचीच करायची होती. तर म्हटलं चला, कढई पण मोठी होती, याच्यातच करूयात. तर बघा जर मी सुक्कं केलं असतं ना, तर हे असं दिसलं असतं, म्हणजे मसाले एवढे नसतेच, म्हणजे खूप जास्त तिखट झालं असतं. फक्त मसाला जर सोडला तर मग हे असं छान दिसलं असतं ग्रेव्हीमध्ये. पण नाही, याच्यात पाणी ॲड करणार आहे आणि फक्त अगोदर मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर पूर्ण बघा ज्यावेळेस रश्श्याची भाजी आपण करतो, पूर्ण मसाले असतात, विशेष म्हणजे मटण असतं आणि
जे हे सूप असतं मटणाचं शिजलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपला रस्सा बनतो ना, त्यावेळेस ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. म्हणजे सेपरेट रस्सा करणं किंवा सुकं करणं यापेक्षा मग ही भाजी जास्त टेस्टी लागते, थोडीशी ऑथेंटिक टाईप राहते. तर बघा पूर्ण उकळी येत आहे. मोठ्या गॅसवरती अगोदर एक उकळी काढून घ्यायची. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. कोथिंबीर मी वाटताना नव्हती टाकली, शिजताना टाकली होती आणि आता वरच्या साईडला मग परत टाकणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये मसाल्यामध्ये जर कोथिंबीर वाटली ना, तर थोडासा काळपटपणा येतो. म्हणजे काळा मसाला जसा बनतो की नाही तर तसं बनतं. तर मी थोडंसं असं वेगळं केलेलं आहे. थोडासा जो मसाला शिल्लक आहे तो तसंच ठेवलेला आहे. तर बघा मस्त भाजी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, त्याचा कलर बघा, टेक्स्चर बघा. आणि खूप पातळही झालेलं नाही आणि खूप घट्ट म्हणजे ग्रेव्हीसारखंही नाही जसं आपण बाहेर वगैरे खातो तसं. घरगुती भाजी आहे ही, आमच्याकडे अशाच प्रकारात केली जाते आणि भाकरीसोबत विशेष एवढीच पातळ लागते. तर अशा प्रकारे सुंदर झालेलं आहे मटण. तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि खायलासुद्धा मग असंच टेस्टी लागतं. तर चला, भाजी तर मस्त झालेली आहे, भाकरी पण झालेली आहेत, भात वगैरे लावला आहे साईडला. आणि फायनल लुक बघा, पूर्ण एक उकळी काढून घेतलेली आहे मस्त. आणि त्याच्यानंतर मग परत एक 5 मिनिट स्लो गॅसवरती सुद्धा ठेवायचं. म्हणजे पूर्ण बघा सुरुवातीचा जो कलर होता तरीचा आणि आत्ताचा बघा याच्यामध्ये ना थोडासा फरक जाणवतो तुम्हाला. एकदम मस्त लालसर पहिला होता आणि आत्ता कसं थोडासा काळपट लाल झालेला आहे ना. तर मस्त रश्शी उतरलेली आहे आणि फायनली आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे. पूर्ण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसं वाटले मला नंतर सांगा. सगळं कट केलंय आणि आता ते भाऊजी येतीलच आणि आता जेवण वगैरे आम्ही करून घेणार आहे. आणि आता इथून पुढे काही जास्त दाखवत नाही जेवणाचं वगैरे, कारण की त्यांना ते छान नाही वाटणार आहे. तर चला, सगळं आवरून झालंय माझं. आणि बाहेर बघा पूर्ण अंधार करून ठेवलाय की पूर्ण माहोल तयार केलाय की जेवण करत करत पिक्चर बघायचा किंवा जेवण झाल्यानंतर एखादा पिक्चर बघायचं, त्यांचं ते नियोजन आहे. तर सगळा पिक्चर वगैरे लावलेत, पडदे वगैरे लावून चांगला थिएटरचा त्यांनी फील केलाय. तर चला, खूप उशीर झालाय पण तरी सुद्धा बाहेर जायचंय मला. 2-3 वस्तू घ्यायच्या किरकोळ किरकोळ. आणि जे ज्वारी होती ती दळण केलंय लास्टचं, तर ते पण म्हटलं गिरणीमध्ये ठेवते आणि येते तर मग मला काही वस्तू घ्यायच्या ते घेऊन येते. आणि स्पेशली मेहंदी आणायची, कारण की सकाळी जसं म्हटलं की केसांना मेहंदी लावायची, तर परत केस धुवायला येतील त्याच्या अगोदर मेहंदी लावायची, कारण की फ्रेश केस आहेत ना तोपर्यंतच मेहंदी छान हे होते. परत जास्त ऑइल हे झाल्यानंतर मग ते तर बघा माहिती आहे की आपल्याला तर हीच मेहंदी लावायची आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये लागते ना, तर 2-3 महिन्याची मी एकदमच घेऊन येते. मग दरच वेळेस जावं लागत नाही तेवढ्यासाठीच लांब. आणि असं हे एक 5-6 पॅकेट मी एकदमच घेतलेले आहेत. नाही ना रुसली? नाही. मग का बसली कोपऱ्यात तशी? का बसली तिकडे कोपऱ्यात? काय खायचं होतं तुला? अजून मग आणतो म्हणलेत की पप्पा. आणते आता. गेलेत की नाही आणायला? मग तू लावलं की नाही रुसून लगेच? रुसू बाय रुसू कशी रुसली आहे? चल इकडे या, चल चल लवकर चल. रुसायचं नसतं, तू शहाणा बाळ आहे की नाही? चला. तू नाही शहाणा? मग कसं आहे तू? छान आहे ना? तूच म्हणते की छान आहे. छान बाळ आहे पिल्लू माझं, छान आहे सोनूला माझं रुसक बाळ. मम्मी तुला किती प्यार करती? का ग? मी करते म्हणले की मम्मी तुला प्यार करते म्हणलं ना. तूच बसली ती ना. आता कशी हसायला लागले? पप्पाला सांगू का मग नको आणायला? का ग? मग तू आता रुसली नाही की मग पप्पाला सांगते ना का आणू म्हणून? का ग? काय करायचं? दात कसं किडले? कोणी आणलं मग? अजून काय आणले? लॉलीपॉप खाल्लं ना दात खराब होऊन जाते. काय होतंय? जाऊ दे ना. अयो, मग तुला दात नको? तुला छान नाही दिसायचं? दिसायचं ना. मग लॉलीपॉप खराब होईल. नाही खराब होत? नाही, चॉकलेट खराब होईल. चॉकलेटने वय? बर, एवढं एकच खायचं आता परत नाही खायचं. हा. काय मग सारखं सारखं नसतं खायचं म्हणलं ना. मला नको, माझं दात खराब होतील की. पप्पाला नको. तू बी नाही खायचं आता. मी पण नाही
खायचं. हां शहाणा बाळ आहे की नाही तू? आता एवढंच खायचं फक्त.